वेअर प्रोजेक्ट्स ॲक्च्युअली गो रॉंग. कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट सुरू होताना सगळं परफेक्ट वाटतं. प्लॅनिंग झालेलं असतं, ड्रॉइंग्स तयार असतात, बजेट रफली ठरलेलं असतं, सगळं अंडर कंट्रोल वाटतं. पण खरा प्रॉब्लेम्स कुठं सुरू होतो? एक्झिक्युशनमध्ये. साईट सुरू झाल्यावर खरे चॅलेंजेस दिसायला लागतात. कोऑर्डिनेशन इश्यूज सुरू होतात, कॉन्ट्रॅक्टर्स अलाईन होत नाहीत, डिसिजन्स डिले होतात आणि हळूहळू प्रोजेक्ट कंट्रोलच्या बाहेर जायला लागतो. एक डिले दुसऱ्या डिलेला कारणीभूत ठरतो. एक चेंज अनेक गोष्टीवर इम्पॅक्ट करतो आणि कॉस्ट हळूहळू वाढायला लागते. मग ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय असतो? प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन यांच्यात असलेला गॅप. ड्रॉइंग एक सांगत असतात आणि साईटवर काही वेगळंच असतं. कम्युनिकेशन्स क्लिअर नसतात, रिस्पॉन्सिबिलिटीज प्रॉपरली डिफाईन केलेले नसते आणि डिसिजन्स योग्य डाटाशिवाय घेतले जातात. जर नीट ऑब्झर्व केलं तर बहुतेक प्रोजेक्ट्स फेल होतात ते मोठ्या चुकांमुळे नाही, तर छोट्या छोट्या मिसमॅनेजमेंट इश्यूजमुळे. अनट्रॅक कॉस्ट, अनप्लॅन चेंजेस, डिलेड डिसिजन्स या सगळ्यांमुळे प्रोजेक्ट अपयशी ठरतो. आणि इथंच पी एम सीचा खरा रोल दिसून येतो. पी एम सी फक्त रिपोर्ट्स बनवत नाही, तर ते प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन यांच्यात कोऑर्डिनेट करतो. साईटवर ग्राउंड रियालिटी काय आहे आणि प्लॅन काय सांगतो यामध्ये अलाइनमेंट ठेवणं ही पी एम सीची मुख्य जबाबदारी असते. पी एम सी एन्शुअर करतं की प्रत्येक काम स्पष्ट असावं, प्रत्येक स्टेक होल्डरला त्याचा रोल माहीत असावा आणि डिसिजन्स वेळेत घेतले जावे. कॉस्ट फक्त एस्टिमेट केली जात नाही, तर ती सतत कंट्रोल, ट्रॅक आणि ऑप्टिमाइज केली जाते. कामाचा शेड्यूल फक्त बनवला जात नाही, तर तो ॲक्टिव्हली मॉनिटर, ॲडजस्ट आणि फॉलो केला जातो. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं, कॉस्टली मिस्टेक होण्याआधीच प्रॉब्लेम अर्ली स्टेजमध्ये ओळखले जातात. सिंपल शब्दात सांगायचं तर पी-एम-सी कन्फ्युजन कमी करतं, रिस्क कमी करतं आणि प्रोजेक्ट कंट्रोलमध्ये ठेवतं. कारण कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट चालवणं म्हणजे फक्त स्ट्रक्चर उभा करणं नाही, तर एकाच वेळी खूप गोष्टी मॅनेज करणं आहे. आणि यासाठी हवा स्ट्रक्चर अप्रोच, क्लॅरिटी आणि कंट्रोल. हे ऑप्शनल नाहीत, ते ॲब्सोल्युटली इसेन्शियल आहेत.